साईबाबा संस्थांच्या दानपेटीत येणाऱ्या रकमेची नियमितपणे मोजदाद करून बँकेत भरणा केला जातो। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दक्षता देखील घेतली जात असते। असे असताना 4 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या काळात कॅश काउंटिंग करताना संस्थान कर्मचारी बाळासाहेब नारायण गोंदकर शिपाई हा दक्षिणापेटीतील प्राप्त नोटांची विभागणीचे काम करत असताना कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने 1,25,000 ते 1,50,000 रुपये चोरून विश्वासघात केला। त्या व्यतिरिक्त लाखभर रुपये चोरण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद साईबाबा संस्थानचे लेखा विभागातील अधिकारी अविनाश कुलकर्णी वयवर्षे 55 यांनी शिर्डी पोलिसात 29 मे रोजी दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी संस्थान कर्मचारी बाळासाहेब गोंदकर वयवर्षे 58 राहणार शिर्डी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 589/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 306, 316, 262 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे करत आहेत। साईबाबा संस्थांमध्ये कॅश काउंटिंगच्या वेळी आर्थिक चोरीचा प्रकार घडल्याची चर्चा गेल्या 8 दिवसांपासून शिर्डी शहरात होती। साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अत्यंत बारकाईने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे योग्य ती बारकाईने तपास करून त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। बाळासाहेब गोंदकर याला अद्याप अटक झाली नसली तरी त्याचा तपास सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 9090 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।